स्नॅपचॅटच्या नावाखाली झालेली ओळख, त्यातून सुरू झालेले प्रेम संबंध, यानंतर ब्लॅकमेलिंग, पैशाची मागणी आणि या सगळ्या गोष्टीचा अंत होतो एका तरुणाच्या आत्महत्येत. ही पुण्यातील घटना दत्तवाडी परिसरामधली आहे. 28 डिसेंबर 2025 रोजी एक 22 वर्षीय तरुण आदिल हुसेन पठाण यांनी त्याच्या राहत्या घरी दत्तवाडीमध्ये आत्महत्या केली. बऱ्याच दिवस ही जी बातमी आहे ही दत्तवाडी परिसरामध्ये खूप सगळी शॉकिंग होती बऱ्याच लोकांसाठी. त्यावेळेस बरेच चर्चा झाल्या, पण आत्ता ह्या पूर्ण घटनेची तपासणी पोलिसांनी समोर ठेवलेली आहे. आता पोलिसाच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये हा जो आदिल आहे हा एका मुलीला स्नॅपचॅटवरून भेटला. तिचं नाव सुप्रिया होतं आणि हळूहळू म्हणजे त्यांचं चॅटिंगवरच, व्हॉट्सअप कॉल, इंस्टाग्रामवर ते एकमेकाला कनेक्टेड होतं आणि त्यातून त्यांचे प्रेम संबंध सुरू झाले. पण त्यानंतर सुप्रिया आणि सुप्रियाचा भाऊ तेजस या दोघांनी मिळून आदिलला ब्लॅकमेल करणं सुरू केले. त्याचे काही फोटोज, व्हिडिओज त्यांच्याजवळ होते. त्यांनी ब्लॅकमेल करणं सुरू केले. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आता तुझ्यावर गुन्हा दाखल करेल आणि जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर आम्हाला इतके इतके पैसे दे. आणि ही जी ब्लॅकमेलिंगची प्रोसेस आहे ही बऱ्याच दिवस त्याच्या मागे होती. आणि एवढंच नाही तर त्यांना त्याचा एक नातेवाईक आहे जो कोंढवामध्ये राहतो, त्याला त्याने हे पण सांगितलं होतं की मला मेंटली त्रास होतोय, मला मेंटली हॅरासमेंट होतीये या सगळ्या गोष्टीची. बट त्यावेळेस त्या नातेवाईकाला ही म्हणजे ही सगळी जी घटना ही एवढी सिरियस आहे असं बिलकुल वाटलं नव्हतं. पण त्यानंतर जेव्हा ही ब्लॅकमेलिंग खूप वाढली त्यानंतर त्यानं 28 डिसेंबर 2025 रोजी स्वतःच्याच राहत्या घरी त्याने आत्महत्या केली. आणि एवढंच नाही तर ही पहिल्या वेळ नव्हती त्यांना आत्महत्या करायची. याच्या आधी देखील त्याने 2 वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. म्हणजे आता ही जी घटना आहे, एक तर म्हणजे तरुणाचा आता मृत्यू तर झालेलाच आहे, परंतु खरंच ऑनलाईन कनेक्शन्सवर किंवा ऑनलाईन फ्रेंड्सवर विश्वास ठेवायचा का, हा प्रश्न पुन्हा एकदा पुण्यामध्ये निर्माण झालेला आहे. आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.